नमस्कार, पल्लवीज मराठी किचन व्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूयात नवीन देशातलं माझं नवीन किचन मी कसं ऑर्गनाइज केलेलं आहे. कमी जागेमध्ये किंवा कॅबिनेट्स कमी असून सुद्धा किचनचं सगळं सामान कसं ठेवायचं किंवा कसं ऑर्गनाइज करायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. पुण्यामध्ये जे माझं किचन आहे त्याचा सुद्धा किचन टूर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. तर किचनची ही एंट्री आहे. मी ओमानमध्ये राहते आणि इकडे सगळ्या घरांना किचनला एक दरवाजा असतोच. किचनमध्ये एंट्री केल्यानंतर सुरुवातीला इथे फ्रीज ठेवलेला आहे. या किचनमध्ये वरच्या बाजूला अजिबातच कॅबिनेट्स दिलेले नव्हते, त्यामुळे हे कॅबिनेट मी बाहेरून आणून लावून घेतलेलं आहे. तर हे पहा, साधारण एवढंच हे किचन आहे. प्रत्येक कॅबिनेटमध्ये काय काय कसं कसं अरेंज केलेलं आहे ते पुढे पाहणारच आहे. आता बाहेरच्या देशामध्ये आपण कायमचं तर राहत नाही, त्यामुळे इथे मी कॅबिनेट्स करून घेतलेले नाहीत, तर त्याऐवजी बरण्या ठेवण्यासाठी रॅक्स वापरलेले आहेत, जे खूप स्वस्त सुद्धा पडतं आणि किचनचं सामान सुद्धा त्यामध्ये व्यवस्थित ठेवता येतं. तर आता या कोपऱ्यापासून सुरुवात करूया. तर इथे मी मायक्रोवेव्ह आणि सँडविच मेकर ठेवलेला आहे. आपल्या घरासारखं जास्त सामान तर इथे मी घेऊ शकत नाही, पण ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या तर घ्याव्याच लागतात. या सँडविच मेकरला सुद्धा ऑफर होती, त्यामुळे हे घेतलेलं आहे आणि सकाळी घाई गडबडीच्या वेळी टिफिनसाठी हे खूप बरं पडतं. या ओव्हनला बेकिंग किंवा ग्रिलिंगचे काही ऑप्शन नाही, कारण माझ्याकडे जो गॅस स्टोव्ह आहे त्याला ग्रिल आणि बेकिंगचं ऑप्शन आहे, त्यामुळे हे फक्त जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह घेतलेला आहे. छोटासाच आहे, त्यामुळे एका कोपऱ्यात अगदी व्यवस्थित बसतो. त्याच्या बाजूला थोडीशी जागा शिल्लक आहे, तिथे मुलांच्या किंवा आपल्या नेहमीच्या वापरातल्या वॉटर बॉटल्स ठेवते. त्यानंतर त्याच्या बाजूलाच इलेक्ट्रिक केटल आणि मिक्सर ठेवलेला आहे. एका कोपऱ्यामध्ये किचन ओट्यावरती हे सगळे इक्विपमेंट्स गेलेले आहेत. आपल्याला ओट्यावरती भरपूर काम करायचं असतं, त्यामुळे ओटा बऱ्यापैकी आपला रिकामा आपण ठेवतो. मला सुद्धा रेसिपीचे रोज व्हिडिओज बनवायचे असतात, त्यामुळे ओटा बऱ्यापैकी मी रिकामा ठेवते, म्हणजे शूट करायला खूप सोपं पडतं. त्यामुळे या सगळ्या ज्या वस्तू आहेत ना, एका कोपऱ्यात मी किचन ओट्यावरती ठेवलेल्या आहेत. आत्ता इकडे खूप गरमी आहे, त्यामुळे माठ सुद्धा ठेवलेला आहे. एकदा थंडी चालू झाली की तो सुद्धा वरती ठेवून देईन. याच्याच वरच्या कॅबिनेटमध्ये स्टीलची भांडी ठेवलेली आहेत. जी भांडी थोडीशी मोठी आहेत, कधी कधीच वापरते, किंवा जी फक्त रेसिपीच्या शूटसाठी वापरली जातात अशीच भांडी वरती ठेवलेली आहेत. इडल्या सुद्धा आपण आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा करतो, त्यामुळे इडलीचं भांडं सुद्धा वर ठेवून दिलेलं आहे. तर अगदी कधी कधी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी मी कॅबिनेटमध्ये वरती ठेवलेल्या आहेत. वेइंग मशीन, किचन टॉवेल्स आणि डिश वॉशर मधलं एक बास्केट आहे, जे मी कधी कधीच वापरते, ते सुद्धा वरती ठेवून दिलेलं आहे. तर या पद्धतीने एका कोपऱ्यात हे कॅबिनेट लावून दिलेलं आहे, त्यामुळे किचन ओट्याचा हा जो भाग आहे ना, एका कोपऱ्यातला व्यवस्थित ऑर्गनाइज झालेला आहे. आता याच्या खालचे जे कॅबिनेट्स आहेत ना, इथे मी मोठ्या मोठ्या बरण्या ठेवलेल्या आहेत. यामध्ये तांदूळ, गव्हाचं पीठ, तेल किंवा उरलेले मसाले, उरलेल्या डाळी या बरणीमध्ये असं मी भरून ठेवलेलं आहे. घरून आणलेलं साठवणीचं लाल तिखट सुद्धा व्यवस्थित स्टोअर करून ठेवलंय. इथे तुम्हाला सगळ्या प्लास्टिकच्या बरण्या दिसत आहेत. प्लास्टिकचे कंटेनर वापरायचं मन तर होत नाही, पण इथे आपल्याकडे मिळतात असे स्टीलचे मोठे डबे मिळत नाहीत, आणि काचेच्या मोठ्या वस्तू घेतल्या तर कुठे शिफ्ट करायचं म्हटलं तर ते खूप अवघड होऊन जातं, म्हणून इथे बऱ्यापैकी प्लास्टिकचेच कंटेनर्स वापरलेले आहेत. त्याच्याच बाजूला इतर काही ग्रोसरीच्याच वस्तू ठेवलेल्या आहेत. याच्याच वरच्या बाजूला भिंतीला असे 2 रॅक्स लावून घेतलेले आहेत. या रॅकमध्ये छोट्या छोट्या बरण्या ठेवलेल्या आहेत. इसेन्सच्या छोट्या छोट्या बॉटल्स किंवा खायचा सोडा, इनो, सायट्रिक ऍसिड, जे अगदी कधी कधीच वापरलं जातं किंवा रेसिपी शूटसाठी वापरलं जातं, ते असं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे, म्हणजे शोधत बसायची कुठे गरज लागत नाही. त्यानंतर मोठे मोठे कप सुद्धा मी इथेच अडकून दिलेले आहेत. आता हा जो रॅक होता तो अगदीच वेगळा होता, कदाचित बाथरूम मध्ये हा यूज होतो, पण मी किचन मध्ये याला असं वापरलेलं आहे. यावरती चॉपिंग बोर्ड्स ठेवलेले आहेत आणि याच्या खाली छोटे छोटे पॅन्स जे होते माझ्याकडे ते अडकून दिलेले आहेत. तडका पॅन किंवा भाजी धुतल्यानंतर निथळत ठेवण्यासाठी जे आपण चाळण वापरतो ते सुद्धा इथेच ठेवून दिलेलं आहे, म्हणजे इथून बेसिन जवळ आहे, पटकन ते घेता येतं. त्याच्याच खालच्या कॅबिनेट्समध्ये इतर भांडी मी ठेवलेली आहेत. तुम्ही पाहू शकता इकडचे कॅबिनेट्स खूप वेगळे आहेत. आपल्याकडे जसं ट्रॉलीज वगैरे असतात तसं इथे नाही. इथे फक्त कॅबिनेट्स दिलेले आहेत, ट्रॉलीज दिलेल्याच नाहीत. त्यामुळे भांडी सुद्धा मी अशी कॅबिनेट्समध्ये ठेवून दिलेली आहेत. सगळ्या प्रकारच्या कढई, कुकर, मोठी मोठी भांडी सुद्धा इथे मी ठेवून दिलेली आहेत. सुरुवातीला यामध्ये मी सगळे ग्रोसरीचे कंटेनर्स लावून घेतलेले होते, पण एखादी वस्तू त्यातून काढायची म्हटलं तर खूप ते इकडे तिकडे करावं लागत होतं, त्यामुळे या कॅबिनेट्समध्ये फक्त मी भांडी ठेवलेली आहेत. भारतातून जास्त भांडी मी आणलेली नव्हती, तशी थोडी कमीच भांडी आहेत. आपल्याकडे जशी भरपूर भांडी असतात तशी इतकी भांडी मी अजून घेतलेली नाहीत. जेवढी भांडी खूप गरजेची आहेत तेवढीच इथे मी वापरत आहे.
इकडे सुद्धा भांडी खूप छान मिळतात, पण बऱ्यापैकी ते नॉनस्टिकची असतात. मला जेवढी स्टीलची भांडी मिळालेली आहेत बऱ्यापैकी मी घेतलेली आहेत. तर कॅबिनेटचा हा जो मधला सेक्शन आहे ना, यामध्ये मी सगळी भांडी ठेवून दिलेली आहेत. हे कॅबिनेट सुद्धा व्हाईट कलरचे असल्यामुळे व्यवस्थित पुसून घ्यावं लागतं. व्हाईट कॅबिनेट्समुळे किचन खूप फ्रेश दिसतं, पण खूप मेंटेन सुद्धा ठेवावं लागतं, कारण पांढऱ्या रंगाचं असल्यामुळे खूप डाग पडतात आणि ते व्यवस्थित पुसून घ्यावंच लागतं. तर या पद्धतीने किचन ओट्याचा हा एरिया व्यवस्थित ऑर्गनाइज झालेला आहे. आता बेसिनच्या बाजूलाच तुम्ही पाहू शकता एक मोठी विंडो दिलेली आहे. इकडे बऱ्यापैकी किचन खूप पॅक असतात, पण मला किचनमध्ये लाईट आणि व्हेंटिलेशन हवं होतं आणि या किचनमध्ये खिडकी सुद्धा खूप मोठी आहे आणि बाहेर सुद्धा जास्त अशा मोठ्या बिल्डिंग सुद्धा नाहीत, त्यामुळे लाईट सोबतच खिडकीतून वारं सुद्धा भरपूर येतं. या पद्धतीचं असं हे बेसिन आहे. छोटंसंच आहे, पण भांडी व्यवस्थित स्वच्छ करता येतात. जास्त भांड्यांची गर्दी झाल्यासारखं वाटत नाही, कारण या बाजूला सुद्धा जागा आहे. पाण्याच्या टॅपलाच मी एक सोप होल्डर लावून घेतलेला आहे. स्पॉन्ज ठेवण्यासाठी सुद्धा त्याला एक होल्डर आहे. आता बेसिनच्या जवळच्याच भिंतीवरती अजून काही रॅक्स मी अडकवून दिलेले आहेत. तर या रॅकमध्ये जे स्पॅच्युलाज असतात, लाकडी असू दे, स्टीलचे असू दे, सिलिकॉनचे असू दे, सगळे इथे मी मोठे मोठे स्पॅच्युलाज ठेवून दिलेले आहेत. याच्या जवळच शेगडी आहे, त्यामुळे स्वयंपाक करताना पटकन हे घेता येतं. शेजारच्या कॅबिनेटमध्ये अगदी रोजच्या लागणाऱ्या वस्तू ठेवून दिलेल्या आहेत. तेलाचं भांड, तुपाचा डब्बा ठेवलेला आहे. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट, साठवणीचं लाल तिखट आणि मीठ सुद्धा इथेच ठेवलेलं आहे. भाजी आमटीसाठी जो आपण मसाला वापरतो ना, त्या सगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. लोखंडी खलबत्ता सुद्धा इथेच ठेवून दिलेला आहे. लोखंडी असल्यामुळे यामध्ये किचन टॉवेल ठेवलेला आहे. जरी काही यामध्ये पाणी शिल्लक राहिलं तरी सुद्धा याला मग गंज लागणार नाही. शेगडीच्या अगदी जवळ हा रॅक मी लावून दिलेला आहे. रोजच्या भाजी आमटीसाठी लागणारं मीठ, साठवणीचं लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूट सुद्धा इथेच ठेवलेलं आहे. त्याच्या शेजारी एका छोट्या रॅकमध्ये सगळ्या प्रकारचे चमचे आणि सगळ्या प्रकारच्या सुऱ्या ठेवलेल्या आहेत. याच्या खालच्याच बाजूला चॉपिंग बोर्ड मी अडकवलेला आहे, म्हणजे सुरी आणि चॉपिंग बोर्ड जवळजवळ ठेवलेला आहे. पटकन त्या दोन्ही वस्तू घेता येतात. याच्याच वरच्या बाजूला विंडो एसी लावण्यासाठी जागा ठेवलेली होती. मला किचनमध्ये भरपूर सूर्यप्रकाश हवा होता, तर त्यासाठी विंडो एसी ठेवण्यासाठी रिकामा ठेवलेला हा जो एरिया होता ना, त्याला मी ग्लास लावून घेतलेली आहे, म्हणजे यातून सूर्यप्रकाश सुद्धा येईल. म्हणजे गॅस स्टोव्ह वरती आणि किचन ओट्याचा हा जो एरिया आहे यावरती सुद्धा व्यवस्थित लाईट येईल. त्यामुळे विंडो एसी न लावता स्प्लिट एसी मी लावून घेतला आणि या खिडकीला अशी ग्लास लावून घेतली, म्हणजे खूप छान सूर्यप्रकाश येतो. किचन खूपच पॅक असेल तर दिवसाची सुद्धा लाईट लावावी लागते आणि माझ्या दुसऱ्या चॅनेलवरती ज्या मी रेसिपीज शूट करते त्यासाठी मला भरपूर लाईट किचनमध्ये हवी होती, तर त्यासाठी असं हे सगळं चेंज करून घेतलेलं आहे. आता बेसिनच्या खालच्या कॅबिनेटमध्ये तसं काही जास्त ठेवलेलं नाही. प्लास्टिकच्या ज्या पिशव्या असतात त्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे डस्टबिन मध्ये सुद्धा पटकन त्या ठेवता येतात. या बॅग मध्ये डिशवॉशरसाठी लागणारं डिटर्जंट, सॉल्ट आणि टॅबलेट्स ठेवलेले आहेत आणि त्याच्याच बाजूला एक बॉक्स ठेवलेला आहे, त्यामध्ये सगळ्या घासण्या किंवा स्पॉन्ज ठेवलेले आहेत. शेगडीच्या जवळच असे 3 ड्रॉवर्स दिलेले आहेत. त्याच्या वरच्या ड्रॉवरमध्ये पोळपाट, लाटणं, मसाल्याचा डबा आणि पिठाचा डबा ठेवलेला आहे. जास्त गर्दी मी यामध्ये केलेली नाही, म्हणजे पटकन या वस्तू घेता येतात. त्याच्याच खालच्या ड्रॉवरमध्ये छोट्या छोट्या वाट्या किंवा मेजरिंग कप्स ठेवलेले आहेत. हे साहित्य मला रोजच लागतं, त्यामुळे असं जवळच ठेवून दिलेलं आहे. त्यासोबतच जादाचे जे कप होते किंवा जे छोटे छोट्या वस्तू आहेत, कप आहेत ना, ते इकडे ठेवलेलं आहे. काचेच्या वस्तू, काचेचे ग्लास सुद्धा मी याच ड्रॉवरमध्ये ठेवून देते. स्टीलच्या छोट्या छोट्या वाट्या किंवा रोज आमटीसाठी लागणाऱ्या वाट्या इथेच ठेवून दिलेल्या आहेत. त्यानंतर याच्या खालच्या ड्रॉवरमध्ये काही रिकामे कंटेनर्स ठेवलेले आहेत. स्कूलचे टिफिन किंवा अगदी कधी कधी लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू इथे मी ठेवून दिलेल्या आहेत. आता इकडे बऱ्यापैकी सगळेच जण या प्रकारचा इलेक्ट्रिक गॅस स्टोव्ह वापरतात. यामध्ये सुद्धा 4 बर्नर पासून 5 ते 6 बर्नर पर्यंत गॅस स्टोव्ह मिळतात. हा 4 बर्नरचाच गॅस स्टोव्ह आहे. किचनमध्येच हे ठेवण्यासाठी एक वेगळा असा भाग दिलेला असतो. 4 बर्नर सुद्धा आहेत आणि बेकिंग आणि ग्रिलिंगचा ऑप्शन सुद्धा आहे. छोटाच आहे, त्यामुळे स्वच्छ करायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. याला एक ग्लास दिलेले असते. स्वच्छ करून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे झाकून ठेवलं ना की यावरती धूळ सुद्धा मग पडत नाही. याच्याच बाजूला म्हणजे एका कोपऱ्यात कांदा, बटाटा आणि लसूण एका जाळ्यामध्ये ठेवून दिलेला आहे, म्हणजे तो सुद्धा गडबडीच्या वेळी पटकन घेता येतो. आता याच्या बाजूला म्हणजे ही जी भिंत आहे ना, याला अजिबातच कॅबिनेट्स दिलेले नव्हते, त्यामुळे या बाजूला 3 रॅक्स लावून घेतलेले आहेत, जे अगदी गॅस शेगडीच्या जवळ आहेत. रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू पटकन इथून घेता येतात. छोट्या मोठ्या बरण्यांमध्ये मसाले असतील, खडे मसाले असतील, लाल तिखट असेल किंवा इतर काही मसाले यामध्ये ठेवलेले आहेत. मधल्या रॅकला मोठे मोठे जे स्पॅच्युलाज आहेत किंवा गाळणं अडकून ठेवलेलं आहे.
साखर, चहा पावडर, कॉफी इथेच ठेवून दिलेलं आहे, म्हणजे ते पटकन घेता येतं. तर या पद्धतीने गॅस शेगडी जवळचा हा भाग व्यवस्थित ऑर्गनाइज झालेला आहे. शेगडीच्या जवळच इथे मी डिश वॉशर ठेवलेला आहे. या किचनमध्ये डिश वॉशर ठेवण्यासाठी वेगळी जागा दिलेली नव्हती, त्यामुळे हा असाच एका बाजूला ठेवून दिलेला आहे. डिश वॉशर वरतीच एक किचन टॉवेल आहे आणि त्यावरती एक बास्केट ठेवलेला आहे. डिश वॉशर मध्ये भांडी धुतल्यानंतर थोडं जर पाणी शिल्लक राहिलं असेल तर बास्केटमध्ये ती भांडी मी ठेवून देते आणि पूर्णपणे यामध्ये सुकली की मग कॅबिनेटमध्ये ठेवून देते. डिश वॉशर मध्ये सुद्धा मी काही भांडी मी धुवायला ठेवलेली होती, धुवून झालेली आहेत आणि व्यवस्थित सुकलेली सुद्धा आहेत. मोठे मोठे डब्बे सोडले तर बऱ्यापैकी इथे मी स्टीलचीच भांडी घ्यायचा प्रयत्न करते. स्टीलची भांडी सुद्धा डिश वॉशर मध्ये अगदी स्वच्छ निघतात. आपल्या ज्या मोठ्या मोठ्या कढया असतात किंवा कुकर सुद्धा यामध्ये अगदी स्वच्छ धुवून होतात. आता हे डिश वॉशर कसं वापरायचं, यामध्ये भांडी कशी अरेंज करून ठेवायची, यामध्ये वापरलं जाणारं डिटर्जंट, लिक्विड, टॅबलेट कसं वापरायचं, मशीन सुद्धा कशी स्वच्छ करायची, त्याचा डिटेल व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे. याच्या बाजूलाच सिलेंडर सुद्धा इथे मी ठेवून दिलेला आहे. सिलेंडर बिल्डिंगच्या खाली ठेवणार आहे, त्यासाठी ही मोठी पाईप लावून घेतलेली आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथे कॅबिनेट्स खूप कमी आहे, त्यामुळे सगळी ग्रोसरी ठेवण्यासाठी असं मी एक रॅक घेतलेला आहे. गावी जसा आपला लोखंडी रॅक असतो ना, तसाच मी इथे आणलेला आहे. मोठा रॅक आहे, त्यामुळे सगळ्या बरण्या अगदी व्यवस्थित ऑर्गनाइज होतात. ह्या रॅकचा दुसरा फायदा म्हणजे सगळ्या वस्तू व्यवस्थित दिसतात. त्यामुळे स्वयंपाकासाठी आता काय करायचा हा प्रश्न पडला की फक्त ह्या रॅककडे मी बघते, सगळ्या वस्तू दिसतात, मग पटकन कळतं की काय करायला पाहिजे. आणि जरी काही डाळी वगैरे संपल्या असतील तर ते पटकन लक्षात सुद्धा येतं. तर या पद्धतीने खूप कमी वेळेमध्ये हा किचन मी ऑर्गनाइज केलेला आहे, कारण दुसऱ्या चॅनेलवरती रोज माझं रेसिपी शूट असतं, त्यामुळे किचन मला पटकन ऑर्गनाइज करून घ्यायचा होता. सगळा पांढऱ्या कलरचा किचन ओटा आहे, पण इथे मी थोडासा काळ्या कलरचा लावून घेतलेला आहे, कारण रेसिपी शूट करताना काळ्या कलरवरती बऱ्यापैकी चांगला दिसतो असं मला वाटतं. त्यामुळे सुरुवातीला जिथे आम्ही राहत होतो ना, तिथेच मी हे करून घेतलेलं होतं. इकडे शिफ्ट झाल्यानंतर बरोबर खिडकीच्या खाली मी हे ठेवून दिलेलं आहे, म्हणजे यावरती लाईट सुद्धा चांगली येते. तर या पद्धतीने वरवरचं किचन असं लावून घेतलेलं आहे. अजून यामध्ये भरपूर बदल करून घ्यायचा प्लॅन आहे, तर जसं लावता येईल तसं कमी जागेमध्ये सगळ्या वस्तू मी लावून घेतलेल्या आहेत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.